श्रीराम जय राम जय जय राम. संतांमध्ये संतपण दिसत नाही, कारण आमच्यात तेवढी तळमळ नाही. एखाद्या मुलाला विचारलं, तुला आई वडिलांपैकी कोण आवडतं? तर तो म्हणेल की मला दोघेही आवडतात. पण त्याला पुन्हा विचारले की त्यातल्या त्यात तुला जास्त कोण आवडतं? तर तो सांगेल की मला आई किंवा वडील जास्त आवडतात. यापैकी काहीही सांगेल तो. हे जसे खरे, त्याप्रमाणे कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत. पण मला जर कोणी विचारले की त्यातल्या त्यात जास्त घातक कोणते ते सांगा, तर मी सांगेन की पैसा हा त्यातल्या त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे. भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे, तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे? यासाठी भिकाऱ्यांना पैसा देताना उगीच असले वाद घालू नयेत. तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय. एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण स्व देणार नाही. स्व देऊन मग सर्व ठेवले तरी चालेल, पण सर्व देऊन स्व ठेवला तर मात्र ते चालणार नाही. म्हणजेच मी देतो ही भावना राहिली तर सर्वच देणे वाया जाते. मुख्य म्हणजे त्यातली वासना गेली पाहिजे, तर खरे सुख लागते. जोपर्यंत आपलेपणा आहे तोपर्यंत ब्रह्माच्या गोष्टी बोलणे फोलपणाचे आहे. देह हा पाया धरून त्यावर इमारत बांधू लागलो तर इमारत पक्की कशी होणार? मी माझा देह म्हणतो, पण ताप येणे न येणे, इजा होणे न होणे हे आपल्या हातात आहे का? मी माझे रक्षण करीन असे म्हणतो, पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनी मला घरी आणावे लागते. म्हणजे किती परस्वाधीन जीवित आहे. देहाने कितीही कार्य केले तरी ते कळसाला नाही पोचणार. अभिमानाने केलेले कार्य कसे कळसाला पोचणार? एक भगवद इच्छेने कार्य केले तरच ते शेवटाला जाते. समर्थांनी देहबुद्धी नष्ट करून रामाचे अधिष्ठान ठेवून कार्य केले, म्हणून त्यांना एवढे कार्य करता आले. जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले व त्यालाच खरे समाधान मिळाले. राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात, मग मी संपत्तीचा कुठे गर्व करावा? पैशाने प्रेमात बिघाडी येतो आणि अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा दूर जातात. मी खरे सांगतो, पैशाच्या आसक्तीत तुम्ही राहू नका. ही आसक्ती नाहीशी करण्याचा सोपा उपाय म्हणजे संत समागम हाच होय. आज खरे संतच कुठे आहेत असं आपण म्हणतो, पण आम्हाला संत भेटावा ही तळमळच खरी लागलेली नसते. संतात संतपणा दिसत नाही, याचे कारण आमच्यात तेवढी तळमळ नाही. सत्ययुगात जो राम होता तोच आजही आहे, पण माझा भावच कमी झाला, त्याला काय करावं? संतांना आपण खोटेपणा देतो, पण माझा भाव शुद्ध नाही हे नाही जाणत. विषयात सुख आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही, म्हणून आपण संतांकडे जातो. पण संताला अर्पण करून घेण्याकरता कितीतरी संतांकडे जातात. देवाकरता देवाकडे जाणारे किती बरे निघतील. देवाला देता येईल असे एक नामच आहे, ते देऊन आपल्याला तो समाधानात ठेवतो. श्रीराम. डोळे असुनी आंधळे त्या संतच कोठे भेटेना. डोळे असुनी आंधळे त्या संतच कोठे भेटेना. अंतरी भावाची वाण जवळीना थोडीही जाण. अंतरी भावाची वाण जवळीना थोडीही जाण. विषय कर्दमी लोळला त्या गंगा जलही पिववेना. डोळे असुनी आंधळे त्या संतच कोठे भेटेना. अहंता सोडीन जाते तयाची झिंग चढत जाते. अहंता सोडीन जाते तयाची झिंग चढत जाते. सुटेना जास आसक्ती तयासी तोल गवसेना. डोळे असुनी आंधळे त्या
संतच कोठे भेटेना. असज्जे तेच उरी धरिले, भ्रमाने सठीला थाडिले. असज्जे तेच उरी धरिले, भ्रमाने सठीला थाडिले. फेकिले दूर जर परिसा, लोहता खचित संपेना. तोळे असूनी आंधळे त्या, संतच कोठे भेटेना. डोळे असूनी आंधळे त्या, संतच कोठे भेटेना. संतच कोठे भेटेना. संतच कोठे भेटेना. श्रीराम